टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबईमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे। त्यानुसार मुंबईमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे मुंबईतील सकल भागामध्ये पाणी साचायला रात्रीपासूनच सुरुवात झाली होती। पहाटे 5 वाजल्यापासून किंग सर्कल परिसरामध्ये पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पावसाची संततधार मुंबई शहरामध्ये सुरूच आहे आणि तरी देखील या ठिकाणच्या म्हणजेच किंग सर्कलच्या पाण्याचा निचरा अजून देखील झालेला नाही। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जे 6 पंपिंग स्टेशन आहेत ते 6चे 6 पंपिंग स्टेशन सुरू करण्यात आलेले आहेत। परंतु ज्या पद्धतीने पावसाने हजेरी लावली होती तर पावसाचा जोर जो आहे तो मोठ्या प्रमाणात होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे पाणी देखील मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे। मुंबई शहरामध्ये आणि मुंबई उपनगर तसेच पश्चिम उपनगरामध्ये जे आहे ते सर्वच ठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। त्यामुळे मुंबईच्या सकल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली। आता किंग सर्कलमध्ये पावसाची संततधार सुरूच जरी असली तरी अजून देखील पाण्याचा निचरा झालेला नाही, कारण की पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती। त्याच्यामुळे पाण्याचं देखील प्रमाण जास्त आहे। त्यामुळे पाण्याचा निचरा करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू आहे। परंतु ज्या पद्धतीने रात्रीपासूनच पाऊस पडत होता त्यामुळे या ठिकाणी पाणी साचलं, त्यामुळे वाहनं बंद पडण्याचे प्रकार जे आहेत ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तसेच आजचा सुट्टीचा दिवस आहे, परंतु सुट्टीच्या दिवशी वाहनं देखील रस्त्यावर कमी आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी थोडीफार कमी आहे। परंतु आता अजून देखील या ठिकाणच्या पाण्याचा निचरा झालेला नाही, कारण ज्या पद्धतीने मुंबईमध्ये पाऊस पडतोय त्यानुसार ठिकठिकाणी पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या 3 तासामध्ये म्हणजे रात्री 1 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत मुंबईमध्ये ठिकठिकाणी 220 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली। यामध्ये पश्चिम उपनगरामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे, तर पूर्व उपनगरामध्ये देखील 170हून मिमी अधिक पावसाची नोंद जी आहे ती झालेली आहे। त्यासोबतच मुंबई शहरामध्ये देखील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आणि त्याच्यामुळे पाणी साचायला सुरुवात झाली। अजून देखील मुंबईमध्ये संततधार पावसाची सुरुवात सुरूच आहे, तरी देखील मुंबईमध्ये ज्या ठिकाणी पाणी साचलं होतं त्या ठिकाणच्या पाण्याचा निचरा अजून देखील झालेला नाही। कॅमेरामॅन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।